नमस्कार, आपल्या सर्वांचं एज्युक्रिएशन यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। दोन गोलाकारमध्ये पृष्ठ कापून घेतले आहे। ग्लूच्या साहाय्याने त्याला चिपकून घेतले आहे। जेवढं पृष्ठ आपल्याला उंचीला पाहिजे त्याच्या मापाचे कापून त्याला गोलाकारामध्ये चिपकून घेतले आहे। तसंच काळ्यांचा वापर करत त्याच्या खालच्या काळ्या दोन बोटाच्या कापून घेतल्या आहे। तसंच कलर पेपर खालच्या बुळाच्या मापाचा कापून घेऊन त्याला त्यामध्ये चिपकून घेतलेला आहे। जो पेपर आपण साइडने गोलाकारामध्ये लावला होता त्यावर ग्लू लावून त्या काड्या उभ्या आकारात खालचा भाग सपाट येईल अशा मापाने चिपकून घेतले आहे। मी लेसचा वापर करत आहे आणि ते बुडामध्ये पूर्ण गोलाकार भागात ती लेस लावून घेत आहे। वरचं झाकण करण्यासाठी वरच्या भागापेक्षा थोडा मोठा गोलाकार कापून त्याला साइडने अर्ध्यापर्यंत कापून त्याची मी शंखासारखा आकार देऊन सुतडीने त्याला 7 ते 8 वेळा राऊंड मारत आहे। पण मगाशी जो काळ्याचा भाग खालचा कापलेला होता तो वेस्टेड न घालवता आपण आता याला वरच्या भागात गोलाकार लावून घेत आहे। ज्याप्रमाणे आपण खालच्या भागामध्ये लावलेलं होतं त्याचप्रमाणे आता आपल्याला वरच्या भागात गोलाकारामध्ये ते मी लावून घेत आहे। तिसऱ्यामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे लावायचं आहे, परंतु करताना आता ते एकावर एक येईल कारण तेथे जागा कमी असल्या कारणाने आपल्याला थोडे थोडे ते एकावर एक घ्यावे लागेल आणि त्याचा टोक काढावं लागेल। तसंच मी त्याला धरण्यासाठी गोलाकार करण्यासाठी कागदाचा गोल गोल गोळा करून घेत आहे आणि त्या गोळ्याला चिपकवून घ्यायचं आहे। शेवट जिथे गोळा येईल त्याला गोलाकार देऊन आणि त्याला ग्लूच्या साहाय्याने सुतळीने पूर्ण गोलाकारामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे। पूर्ण गोलाकारामध्ये सुतळी खालपर्यंत घ्यायची आहे। आपल्या झाकणाचं टोक आलं होतं तिथे याला चिपकून घ्यायचं आहे, हे धरण्यासाठी आहे। तसंच आपल्याला काच घ्यायची आहे गोलाकारामध्ये आणि त्याला झाकण डेकोरेट करायचं आहे। तसंच माझ्याजवळ छोट्या आकारामध्ये त्रिकोणीमध्ये काच आहे, तर मी त्याने वरच्या भागामध्ये सुद्धा थोडे थोडे काच लावून घेणार आहे आणि जे आपण उभ्या काड्यांमध्ये राऊंड तयार केलेला होता त्या राऊंडला सुद्धा मी डेकोरेट करणार आहे आणि खालच्या ज्या आहे त्याला लेस लावून घेणार आहे। तर आपलं तयार आहे। यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो, त्याचप्रमाणे त्याला झाकणही आहे। शोमध्ये सुद्धा ठेवू शकतो। दिसायला अतिशय सुंदर असं दिसतं हे। आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा